गाईज आज संकेत बाहेर गेलेला आहे. संकेत पाठक हा बाहेर गेलेला आहे, बरोबर आहे. पण मला हे म्हणजे बरोबर नाही वाटलं, पण संकेत हे आज जाणार होतं, मी प्रेडिक्ट केलं. पण किस्सा काय की सागरच्या विरोधात बघायला गेलं म्हणजे वर्सेस करायला गेलो तर मला हे चुकीचं वाटतंय. कारण संकेत हा चांगला स्ट्रॉंग प्लेअर होता. काय माहिती कारण ते वाईल्ड कार्ड म्हणून मध्ये एंट्री झाली म्हणून तो वीक पडला असेल. पण ऍट दी एंड पॉप्युलॅरिटी कुठं कमी पडली असेल का काय झालं काय माहिती. पण एवढं कराय की त्याला पुढच्या बिग बॉस मध्ये 7व्या सीझनला बोलवतीलच नक्की, कारण तो चांगला प्लेअर आहे, डिझर्व करतोय. ठीक आहे, ओके. पण म्हणजे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट काय माहिती का, विशाल हा एकटा पडलेला आहे फार. कारण विशाल कॅमेऱ्यासमोर आजपर्यंत बोलला की टोळी अख्खी मोकळी केली, मला एकटा पाडलं पण मी एकटाच राहणार. त्याला स्वतःला अहंकार म्हणजे अख्ख्या आठवड्यात त्याला अहंकारचीच बात चालली, कारण त्यातनं तो बाहेर पडत नाहीये. त्याला अहंकार ते दाखवायचंय आणि तसंच पुढे जायचंय. आता तो त्याचा गेम आहे. पण गोष्ट काय की सगळी त्याचीच गेली माणसं, आणि कोणी काढली कोणी जाऊ देत, पण तो एकटाच राहणार शेवटी. आणि असंच झालं. आणि अनुश्री कोणाची सगळी नाही, अनुश्री पण जाईल, हे असं काही नाही. पण विशालचा गेम अशा गोष्टीवर टिकणार नाही आणि त्याला सगळीच माणसं सोडून जाणार. संकेतला त्याने ह्यासाठी जवळ करून घेतलं की स्ट्रेंथ वाढेल, पॉवर वाढेल, बोलायला कोणतरी सोबत राहील आणि टास्क मध्ये इम्पॉर्टन्स भेटेल त्याची.